हॅलो मित्रांनो, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की वीकली आपण मिनिमम 2 ते 3 स्टॉक डिस्कस करूया, त्यांचं ॲनालिसिस. त्यानुसारच मी दुसरा स्टॉक आपल्यासमोर घेऊन आलेला आहे डिस्कशनसाठी. त्याचं नाव आहे यथार्थ हॉस्पिटल आणि आपण लास्ट टाईम डिस्कस केला होता तो होता एमी ऑर्गॅनिक. तर एमी ऑर्गॅनिक आज 6 to 7% अपसाईड मुवमेंट दिली आहे एमी ऑर्गॅनिकने. यस, 6.8%. तर आज आपण आपला सेकंड स्टॉक डिस्कस करूया, ज्याचं नाव आहे यथार्थ हॉस्पिटल. तर बऱ्याच दिवसापासून मी याला ट्रॅक करत होतो. तर एका चांगला पॅटर्न बनवून त्याने ब्रेकआउट दिला 20 ऑगस्टला. त्यानंतर बरेच मुवमेंट दिली आहे त्याने, जवळपास 40% वाढला येतो तेव्हापासून. आणि तरी पण या लेवलला आपण एक एस एल ठेवून एंट्री करू शकतो. तर हा चार्ट पाहिला तर इथे जे स्विंग्स होते ते लोअर हायर हाईज बनवत होते त्याचे. त्याच्यानंतर इथं ब्रेकआउट दिला त्याने, हा इथं बॉटमला बनला. त्याच्यानंतर हा तिथं दुसरा स्विंग, हा तिसरा स्विंग, त्याच्यानंतर इथे ब्रेकआउट जाऊन त्यांनी आत्तापर्यंत 40%चं मूव दिला आहे. इथं पण एक एंट्रीचा ऑप्शन होता आपल्याला, इथं पण एंट्री करू शकलो असतो आपण. आणि आत्ता पण मला हा स्टॉक बाईंगसाठी चांगला वाटतो. तरी मी सेबी रजिस्टर नाही आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी डिस्कस करून किंवा स्वतःचं ॲनालिसिस करून स्टॉकमध्ये एंट्री करू शकता. तर याचे फंडामेंटल्स पण पाहूया आपण थोड्या वेळाने. मार्केट खूप पडलेला असूनसुद्धा पण हा स्टॉक सध्या ऑल टाईम हायला आहे त्याच्या, आणि फंडामेंटली पण स्ट्रॉंग आहे. मागच्या 4 डेजपासून मुवमेंट पण चांगली आहे. प्रत्येक कॅन्डल हाय बनवतो आहे 4 डेजपासून तो. आता याचे फंडामेंटल्स पाहूया आपण. तर स्टॉकचा P45 आहे, जो की जास्त हाय व्हॅल्युएशन नाही वाटत आहे मला. बरोबर व्हॅल्युएशन आहे याचं. आणि ROE पण चांगला आहे. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट पाहू आपण. सेल्स 2017ला 70 CR होती आणि त्यानंतर 2023मध्ये ती झाली 478 CR. सेल्स ग्रोथ पण चांगली आहे. OPM पण चांगलं आहे स्टॉकचं. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, नेट प्रॉफिट पण 3 CR होता 2017ला. त्यानंतर तो आत्ता 2023मध्ये 66 झालेला आहे. त्यानंतर परत ऑलमोस्ट डबल झाला तो त्याचं प्रॉफिट 2024मध्ये. तर फंडामेंटली खूप स्ट्रॉंग वाटतं हा स्टॉक. आता आपण इन्व्हेस्टर होल्डिंग, शेअर होल्डिंग पॅटर्न पाहू. तर प्रोमोटर्सने एकदम निग्निजिबल स्टेक इन्क्रीज केला आहे 0.1%च्या आसपास. FIsने पण जवळपास इन्क्रीज केला आहे स्टेक. DIsने थोडासा 1.5-2%ने स्टेक कमी केला आहे आणि पब्लिकने थोडासा इन्क्रीज केला आहे. तर ओव्हरऑल पाहिलं तर शेअर होल्डिंग पॅटर्न पण चांगला दिसतो आहे. तर तुम्ही मला तुमचे काही सजेशन देऊ शकता आणि जर काही डाऊट असतील तर विचारू शकता. थँक्यू.